पाकिस्तान विरुद्ध युद्धात पराक्रम गाजवलेला आहे। भारत चीन या युद्धात सुद्धा पराक्रम गाजवलेला आहे इथल्या जवानांनी। बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी आणि श्रीलंकेत शांतता आणण्यासाठी इथले जवान केलेले आहेत आणि त्यांनी शौर्य दाखवलेलं आहे। आमची आर्मी नेक्स्ट टू नन, म्हणजे आमची आर्मी सगळ्या जगात शक्तिमान आहे आणि त्यांना शस्त्रास्त्र अत्याधुनिक शस्त्र मिळाली तर ते शौर्य गाजवतील यात शंका नाही। युद्धात चीनचा पराभव करू शकतो असं लेफ्टनंट जनरल पन्नू म्हणाले। तर त्यांना शस्त्र सामर्थ्य देण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रप्रेमी झालं पाहिजे आणि पैसा मिळवला पाहिजे। एक्सपोर्ट शस्त्रास्त्र विकून आपल्याला पैसे मिळतात हे पंतप्रधान मोदी सरकारने दाखवलेलं आहे। आणि आता भवितव्यात पाकिस्तानशी युद्ध झालं तर 2-3 फ्रंटवर लढावं लागणार। चीन युद्धात भाग घेणार, रशिया आमच्या बाजूनी सामील होणार आणि असं चित्र तरी आज आहे। आतंकवाद निपटून काढायचा असेल तर भारत शक्तिमान झाला पाहिजे आणि पाकिस्तानचे तुकडे केले पाहिजेत असं ज्वलंत प्रतिक्रिया भारतीयांकडून व्यक्त होत आहे। मोदी यांचा चांगलाच बदला घेतील। पर्रिकर असताना त्यांनी घेतला होता, संरक्षण मंत्री असताना पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक मोहीम आखली आणि त्यात प्रचंड विजय मिळवला। त्यामुळे पाकिस्तानमधील सैनिकांचा भारतामध्ये येऊन धुमाकूळ घालायचा प्रयत्न बराचसा दूर झाला, पण अजून आतंकवाद गेला नाही। निपटून काढण्यासाठी आपले सैनिक तरबेज आहेत। नक्षलवादसुद्धा निपटून काढला पाहिजे आणि या ठिकाणून बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांच्या मध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होईल अशी खात्री आम्ही बाळगतो। नमस्कार।